शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये कोबी या पिकाची लागवड करा, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा आणि पैसा देखील कमवायला विसरू नका. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, जुलै महिन्यामध्ये आपल्याला कोबी या पिकाची लागवड करायची आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये कोबी पिकासंबंधी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ स्किप करू नका. आधीच मुद्दे सांगून घेतो. कोबी पिकाची लागवड करते वेळी व्हरायटीची निवड, अळईवर कंट्रोल, गड्डा तयार होण्यासाठी नियोजन, करपा रोगावर नियंत्रण आणि कोबीची हार्वेस्टिंग 70 ते 80 दिवसामध्ये करून मिनिमम 10 रुपये 20 रुपये किलोला जरी बाजारभाव मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकरी फायद्यात ठरणार आहे. ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. तर शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये नेमकी कोबी पिकाची लागवड करायची. मग सुरुवातीला येत आहेत व्हरायट्या. आता माझ्या माहितीप्रमाणे काही व्हरायट्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो, किंवा तुमच्या जवळील नर्सरीमध्ये जाऊन तुम्ही ह्या व्हरायट्या कोणत्या उपलब्ध असतील, ज्या चांगल्या तुमच्या वातावरणामध्ये सूट होतील, ह्याही देखील घेऊ शकता. तर ज्या माझ्या माहितीप्रमाणे व्हरायट्या असतील तर ह्या वीर 333 असेल किंवा आपण युरो 2 या दोन्हीपैकी एक व्हरायटी घेऊ शकतो, किंवा तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता. त्या कृषी सेवा चालकाला विचारू शकता कोणती कोबीची व्हरायटी लावावी, किंवा जवळील नर्सरीमध्ये जाऊन कोणती कोबीची रोपं उपलब्ध आहे ज्याने आम्हाला भरघोस उत्पादन मिळेल, ही रोपं निवडायला विसरू नका. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोबी पिकाची लागवड आपण मल्चिंगवर करू शकतो, पाटपाण्यावर करू शकतो, ड्रिपवर करू शकतो. अशा पद्धतीने नियोजन करू शकतो. पावसाळा देखील चालू झालेला आहे. तुमच्या नियोजनानुसार तुम्ही कोबीची लागवड करा, छोटाली रोपं आणून लागवड करा. आता कोबी पिकाला सुरुवातीलाच आपल्याला अळईवर नियंत्रण मिळवावं लागतं. मग अळईवर नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं. मग ह्या अळईवर अशा कोणत्या निवडक फवारण्या आहेत, तर त्या आम्ही एकदा तुम्हाला सांगतो. आपल्याला सुरुवातीपासून निमॉइल रोगार याची फवारणी करू शकतो आपण. इमामेक्टिन बेंझोइड असेल, त्याचबरोबर आपण प्रोपेक्ट सुपर असेल, याची देखील फवारणी करू शकतो. थोडंसं महाग तुम्हाला सांगायचं झालं तर डेलिकेट असेल, प्लेथोरा असेल किंवा बेराझाड असेल, यांसारख्या विविध कीटकनाशकांची आपण यामध्ये फवारणी करू शकतो आणि अळईवर कंट्रोल मिळवू शकतो. त्यानंतर ह्या कोबी पिकाला काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये स्टार्टर ग्रेड असेल किंवा जबरदस्त जोमदार वाढीसाठी नेमकी कोणत्या फवारण्या कराव्या, तर आपण M45 असेल, रेडोमिल असेल, 22 असेल, ही पावडर घेऊ शकतो. यामध्ये आपण 19-19, 13-40-13 किंवा 11-33-24 ह्या खताच्या ग्रेड घेऊ शकतो आणि याची फवारणी करू शकतो, जेणेकरून जबरदस्त जोमदार वाढ होईल. त्याचबरोबर ह्या बुरशीनाशकांमुळे बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळेल. म्हणजे सुरुवातीला जसा नॉर्मल पानं पिवळे असेल, करपा असेल, यावर देखील नियंत्रण मिळणार आहे. पण एक मात्र लक्षात घ्या, ज्या वेळेस कोबी पीक तुमचं गड्डा तयार व्हायच्या अवस्थेत असेल, त्या टायमिंगला आपल्याला काय करायचं, मॅग्नेशियम असेल, बोरॉन असेल, याची कमतरता भरून काढायची. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस कोबी पिकाचा आपला गड्डा बांधायला सुरू होईल, त्यावेळेस आपल्याला 13-0-45 प्लस यामध्ये कॅल्शियम बोरॉन हा घटक द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही 0-32-34 प्लस बोरॉन हा देखील घटक देऊ शकता. विशेष म्हणजे गड्डा बस्ट होऊ नये, म्हणजे घाण्या रोग येऊ नये, याच्यावर आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पोटॅशची लेवल आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. बोरॉन देखील यामध्ये देणं गरजेचं आहे. चकाकी देखील येणार आहे, शायनिंग देखील येणार आहे आणि वजन देखील आपल्या गड्ड्याचं वाढणार आहे. लक्षात घ्या, कोबी पिकाची जेवढी पत्ती रफ, तेवढाच पुढे जाऊन कोबी पिकाचा गड्डा जबरदस्त तयार आणि गड्ड्याला चकाकी, शायनिंग आणि वजनही वाढायला जास्त प्रमाणे मदत होते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण कर्जट असेल, रोको असेल, साप पावडर असेल, यांसारख्या विविध बुरशीनाशकांचा देखील वापर करणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच कोबी पिकातील करपा रोग असेल, याच्यावर देखील नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कारण कोबीतील करपा जर नियंत्रणात आणला आणि घाण्या रोगावर जर कंट्रोल मिळवलं, अळईवर कंट्रोल मिळवलं, तर कोबी पिकामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हायला जास्त वेळ लागणार नाही. 70 ते 80 दिवसामध्ये तुमचं कोबी पीक हार्वेस्टिंग होत मिनिमम 10 रुपये 20 रुपये जरी किलोला बाजारभाव मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदाच फायदा होणार आहे. एकंदरीतच काय शेतकरी मित्रांनो, या जुलै महिन्यामध्ये आपल्याला कोबी पीक करायचे. कोबी पीक करत असताना नियोजन कशा पद्धतीने करावं, तर माझ्या माहितीप्रमाणे मी अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि हीच माहिती तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळ कृषी सेवा दुकानदाराकडे जा. आपल्याला विशेष काळजी घ्यायची, की योग्य ती खतं औषधं देखील निवड करणं गरजेचं आहे. मी जी खतं तुम्हाला सांगितली ही देखील खतं घ्या, पण अजून काही ॲडव्हान्स खतं असतील ज्याने आपला फायदा होईल, पण कमी खर्चातली जी
खतं औषधं असतील ही घेऊन यायची, याची फवारणी करायची आणि जबरदस्त असं उत्पादन देखील मिळवणं गरजेचं आहे. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करा. समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. मात्र तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान जय किसान.